केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला मोठा धक्का दिलाय। कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। तर कुस्ती महासंघाची नवीन कार्यकारिणी बरखास्त केली गेली आहे। कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय समोर येतोय। ब्रजभूषण सिंग याच्यासह कुस्ती महासंघाला मोठा धक्का समजला जातोय। अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अक्षय, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांची मान्यता रद्द केली गेली आणि नवीन कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात आली आहे। नक्कीच केंद्र सरकारचा कुस्ती महासंघाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। आपण जर बघितलं तर कुस्ती महासंघाच्या ज्या दिवशी या अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्या दिवसापासूनच कुस्ती महासंघाबद्दलचे जे वाद आहे हे वाद पुढे आले होते आणि गेल्या काही दिवसांपूर्वी बबिता फोगाट यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली आणि या ठिकाणी ते बोलताना म्हणाले की संजय सिंग यांची जी नियुक्ती झाली आहे त्यांची नियुक्ती म्हणजे ब्रजभूषण सिंग यांची ही नियुक्ती झाली आहे आणि ब्रजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे देखील आरोप केले होते। तेव्हापासूनच महिला कुस्तीपटू यांचं मोठ्या प्रमाणात देशभरात आंदोलन झालं होतं आणि पूर्वीच संपूर्ण वाद जो आहे हा वाद उफाळलेला होता आणि आज एकदा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने संजय सिंग यांची नियुक्ती रद्द केली आहे। जी नवीन कार्यकारिणी गठीत झाली होती ती देखील रद्द केलेली आहे आणि संजय सिंग यांचं अध्यक्षपदावर ज्या दिवशीपासून नियुक्ती झाली तेव्हापासून जो अधिकार संजय सिंग यांना दिलेले होते ते देखील संपूर्णपणे बरखास्त केल्याचं या ठिकाणी केंद्र सरकारने सांगितलंय। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।